मुरांबा. समीरच्या आई खूप खुशीत होत्या. गेल्या आठवड्यात मुलीकडच्यांकडून होकार आला होता. मुख्य म्हणजे यावेळेस समीरनेही कोणतेही आढेवेढे न घेता होकार कळवला होता. सायली तशी दिसायला काळीसावळी पण रेखीव होती. शिवाय बोलायला अगदी गोड. ती घर पाहायला आली काय आणि या घरची झाली काय. घरातल्या प्रत्येकाबरोबर तिने नातं जोडलं होतं. समीर, आई बाबा, समीरचा धाकटा भाऊ विकास, सगळी मंडळी सायलीवर खुश होती. आज सकाळी समीर आणि आई साखरपुड्याची साडी द्यायला सायलीच्या घरी गेले. बरोबर त्यांनी स्वतः बनवलेल्या मुरंब्याची बरणीसुद्धा घेतली. आईच्या हातच्या मुरंब्याची चव काही औरच. आई, सायलीला तुझ्या हातचा मुरंबा नक्की आवडणार, अगदी आंबट गोड. आईच्या मुरंब्याची प्रशंसा करत समीर म्हणाला. दोघेही सायलीच्या घरी पोहोचले. सायली आणि तिच्या आईने छान स्वागत केलं. आज मधलाच दिवस होता, त्यामुळे सायली आणि समीर दोघंही एकत्रच ऑफिसला जायला निघाले. सायलीला तिच्या ऑफिसमध्ये ड्रॉप करून समीर पुढे त्यांच्या ऑफिसला जाणार होता. समीरच्या आई मात्र सायलीच्या आईबरोबर गप्पा मारत बसल्या. काय म्हणता, कशी तयारी चालू आहे लग्नाची? समीरच्या आईने विचारलं. चालली अहो हळूहळू, दोघी मिळून करतोय, सायलीच्या आईने उत्तर दिलं. सायलीचे बाबा येणार आहेत ना लग्नाला? समीरच्या आईच्या या प्रश्नावर सायलीच्या आई थोड्या गप्पच झाल्या. बहुतेक नाहीच. सुट्टीचा अर्ज तर केलाय, पण परदेशातून इथे येणं म्हणजे जरा कठीणच वाटतंय. पण तुम्ही नका ना काळजी करू. मानपान किंवा लग्नसराईत काहीही कमी ठेवणार नाही हो मी, सायलीच्या आई कळवळून बोलत होत्या. अहो नाही, त्यासाठी नव्हते म्हणत मी. एकुलती एक मुलगी आहे तुमची, कन्यादान करायला नको का? तुम्ही प्रयत्न करून पहा ना, आले तर बरं होईल. मी ह्यांना सांगू का फोन करायला? तसंही त्यांच्याशी आमचं बोलणंही झालेलं नाही. समीरच्या आईचा हा मुद्दा बरोबर होता. अहो नको, तुम्हाला कशाला त्रास? मीच सांगेन यांना तुम्हाला फोन करायला. थांबा, मी तुमच्यासाठी फराळ आणते, असं म्हणत सायलीच्या आई किचनमध्ये गेल्या. त्यानंतर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि समीरच्या आईने मग निरोप घेतला. लिफ्टमधून बाहेर पडताना एका अनोखी इसमाचा त्यांना धक्का लागला. तो माणूस नशेत होता. त्याच्या अंगाला दारूचा वास येत होता. त्या माणसाची समीरच्या आईला शिसारी आली. त्या पटकन दूर झाल्या आणि बाहेर येऊन रिक्षा मिळते का ते पाहू लागल्या. तोच त्यांच्या लक्षात आला, आपला मोबाईल आपण सायलीच्या घरी वरच विसरलो आहोत. आता पुन्हा वर जाण्यापासून पर्याय नव्हता. घाईघाईने त्या पुन्हा लिफ्टपाशी आल्या आणि 6व्या मजल्यावरचं बटन दाबलं. लिफ्टमधून बाहेर पडून त्या सायलीच्या घराकडे जातच होत्या, तेव्हाच त्यांच्या कानावर भांडणाचे शब्द ऐकू आले आणि त्या तिथेच थबकल्या. अहो, मी तुमच्या पाया पडते, असं करू नका. इतक्या वर्षांनी आपल्या मुलीच्या आयुष्यात सुख आलंय, त्याची धुळधाण करू नका हो, सायलीच्या आई काकुळतीला येऊन बोलत होत्या. मुलगी? कोण मुलगी? ती तुझी मुलगी असेल, माझी मुलगी नाही ती. तू मला 20,000 देतेस का की मी तिच्या सासरी जाऊन सांगू? ती व्यक्ती अडखळत बोलत होती. नेमकं काय प्रकरण आहे हे पाहण्यासाठी समीरच्या आई थोड्या वाकल्या आणि त्यांनी घरात डोकवलं. ते पाहून त्यांना धक्काच बसला. हा तोच दारू प्यायलेला माणूस होता जो मगाशी लिफ्टने वर येत होता. म्हणजे हे सायलीचे वडील तर? सायली आणि तिच्या आईने आपल्याला खोटं सांगितलं की तिचे वडील दुबईला काम करतात. इतका खोटेपणा! आपल्या साध्या भोळ्या मुलाला आणि आपल्याला ही लोक गुंडाळू पाहतायत. तावाने समीरच्या आई मोबाईल न घेताच घरी आल्या. संध्याकाळी सगळ्यांसमोरच याचा सोक्षमोक्ष लावून टाकू असा विचार करून थोड्या वेळापुरता का होईना त्या शांत झाल्या. आपला समीर साधा भोळा, आपला मुलगा स्वभावाने किती चांगला आहे. सायलीला त्याने सुखात ठेवलं असतं. सायली आणि तिच्या आईने मात्र आपल्याला सपशेल फसवलं. एका अट्टल दारुड्याची मुलगी आपली सून. आज तो माणूस त्यांना त्रास देतो, उद्या तो इथे येऊन आपल्या घरी तमाशा कशावरून करणार नाही? या सगळ्याचा पुढे जाऊन मनस्ताप होण्यापेक्षा हे लग्न मोडलेलंच बरं. समीर आपल्या शब्दाबाहेर नाही. तसंही त्याचं भलं आपल्यापेक्षा अधिक कोण जाणतं? असंही आता घरी कुणीच नव्हतं. समीर आणि बाबा ऑफिसला गेले होते आणि विकास कॉलेजला. कधी समीर घरी येतोय आणि हे सगळं त्याच्या कानावर घालतोय असं समीरच्या आईला झालं होतं. संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि तोच दरवाजावरची बेल वाजली. आज समीर लवकर कसा काय असा विचार करत त्याने दरवाजा उघडला. पण दारात सायली उभी होती. तिने छान अशी स्माईल केली आणि ती आत आली. तिला पाहताच समीरच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तू इथे का आली आहेस? त्यांनी रागानेच विचारलं. त्यांचा हा अवतार पाहून सायलीसुद्धा घाबरली. काय बोलावे हे तिला समजलं नाही. पण तिने पटकन पर्समधला मोबाईल काढला आणि त्यांच्यासमोर धरला. आई, तुम्ही मोबाईल विसरला होतात ना, तो द्यायला आले होते, शांतपणे ती म्हणाली.
बरं झालं मी मोबाईल विसरले आणि त्याहून अधिक बरं झालं तू इथे आलीस. त्यांच्या या तुटक तुटक बोलण्याचा अर्थ अजूनही सायलीला समजत नव्हता. काही झालंय का? काळजीने तिने विचारलं. तुम्हाला लाज नाही वाटत का गं? फसवूनच्या फसवून उलट काही झालं का असं विचारायला? समीरच्या आईचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. मला सांगाल का नेमकं काय झालंय ते? अधिक चिंतातूर होत सायलीने पुन्हा तोच प्रश्न विचारला. तुझे बाबा दुबईत असतात ना? मग आज तुझ्या घरी दारू पिऊन आलेला इसम कोण होता? त्यांच्या या प्रश्नाने सायलीला सगळं काही समजलं. आई तुम्ही आधी शांत व्हा. आपण शांत बसून बोलू ना, ती त्यांना समजावू लागली. पण त्यांचा राग कमी होतच नव्हता. तू आणि तुझ्या आईने फसवलंय आम्हाला. आमच्या साधेपणाचा चांगलेपणाचा गैरफायदा घेतलात तुम्ही. अशा खोटारड्या माणसांशी आणि व्यसनी माणसाच्या मुलीशी आम्हाला काहीही संबंध ठेवायचा नाही. हे लग्न मोडलं. तू चालती हो इथून. त्यांचं हे बोलणं पूर्ण होतं नव्हतं तोपर्यंत समीर आणि त्याचे बाबा आणि विकासही पाठोपाठच घरी आले होते. काहीतरी भयंकर घडलं याची तिघांनाही प्रचिती आली. सायलीचा चेहरा हिरमुसला होता आणि आईच्या चेहऱ्यावर प्रचंड राग होता. समीरचे बाबा पुढे झाले आणि त्यांनी सगळ्यांना आधी बसायला सांगितलं. विकासला सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये असंही सांगितलं. काय झालं नलू, एवढी का चिडलीस? शांतपणे त्यांनी विचारलं. अहो, या लोकांनी फसवलं आपल्याला. आज मी हिच्या घरी गेले होते आणि चुकून माझा मोबाईल वर राहिला. मोबाईल म्हणून घ्यायला पुन्हा गेले तेव्हा भलतंच चित्र दिसलं. हिचे वडील दारू पिऊन धिंगाणा घालत होते. या लोकांनी आपल्याला खोटं सांगितलं की हिचे वडील दुबईला असतात म्हणून. तरी जेव्हा जेव्हा मी हिच्या वडिलांचा विषय काढते तेव्हा तेव्हा हिची आई किती सफाईदारपणे विषय टाळून देतात. कमाल आहे बाबा अशा लोकांची. मी तर म्हणते हिच्या आईला सुद्धा इथे बोलवा आणि खरं खोटं करून टाका. अशा लोकांशी आपला संबंध नकोच. हिचे वडील दारुडे, हिची आई खोटारडी, मग ही काय दिवे लावणार? आई वाटेल तसं सायलीवर आरोप करत होती. मग मात्र बाबा चिडले. नलू, जरा थांब. बोलताना जरा विचार कर. सायली आपल्या मुलीसारखी आहे. आपली होणारी सून आहे. तिला दुखवू नकोस. होणारी सून? तुम्हा सगळ्यांना मी स्पष्ट सांगते, मला ही सून नको. हे लग्न मोडलं. चिडून त्यांनी मनातलं सगळं स्पष्ट सांगून टाकलं. का? का लग्न मोडलं? कुणाला विचारून तू हे लग्न मोडलं? मला विचारलंस की समीरची परवानगी घेतलीस? हे लग्न मोडणारी तू कोण? आता मात्र समीरचे बाबा चांगलेच चिडले होते. हे पहा, समीर माझ्या शब्दाबाहेर नाही. आता सगळं खरं खोटं झालं आहेच ना, तेव्हा कशाला उगीच विषाची परीक्षा घ्यायची? आपला मुद्दा रेटत समीरच्या आई तेच तेच बोलत होत्या. खरं खोटं खरं खोटं खरं खोटं बास झालं. आयुष्यात तू कधी खोटं बोली नाहीस. समीरचा मागे अपघात झाला होता आणि त्याचं एक मोठं ऑपरेशन झालं आहे. शिवाय डॉक्टरांनी तेव्हाच तो वडील होण्याचे चान्सेस फार कमी आहेत असं सांगितलं होतं. हे सगळं तू त्यांना सांगितलं आहेस? नाही ना? समीरलाही शपथ घालून हे सांगू नकोस असं सांगितलंस उलट. खरं आहे ना हे सगळं? बाबांनी समीरच्या आईला प्रतिप्रश्न केला. आणि हो आई, सायली कधीच खोटं बोली नाही गं. ज्या दिवशी होकार झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायली आपल्या ऑफिसमध्ये आली होती. तिने तिच्या वडिलांविषयी मला आणि बाबांना सर्व काही खरं सांगितलं होतं. आता मात्र समीरचं हे बोलणं आई ऐकतच राहिली. म्हणजे या सगळ्यांनी मिळून आपल्याला फसवलं तर? हो नलू, सायली काहीही खोटं बोली नाही. उलट आम्हीच तिला हे सत्य सध्या साखरपुडा होईपर्यंत आपण लपवून ठेवू असं सांगितलं होतं. तेव्हा खोटं आम्ही बोललो आहोत तुझ्याशी, सायली नाही. आणि हे खोटं बोलण्याच्या मागे हेतू एवढाच की तू चिडू नयेस किंवा चिडून काही चुकीचा निर्णय घेऊ नयेस व या दोघांचं लग्न मोडू नये. फक्त एवढा आणि एवढाच होता. योग्य वेळ पाहून ही गोष्ट मी स्वतः तुझ्याशी बोलणारच होतो अगं. आता समीरच्या आईचा राग थोडा निवळला होता. खरं आहे ना, आपणही खोटं बोललोच होतो की. आणि आपण खूप उलटसुलट सायलीला बोलून गेलो याचीही त्यांना कल्पना आली. शिवाय समीरचं सत्य बाबांनी सगळ्यांसमोर सांगितलं आणि आता त्यामुळे सायली आता हे लग्न मोडते की काय अशी धास्ती त्यांना वाटू लागली. त्या सायलीजवळ गेल्या आणि तिला समजावू लागल्या. सायली, कसलाही विचार न करता कोणतंही सत्य जाणून न घेता मी तुला वाटेल तसं बोलले. खरंच सॉरी. पण मी तुला रिक्वेस्ट करते की हे तू लग्न मोडू नकोस. समीर वडील होण्याचे चान्सेस कमी आहेत हे खरं आहे, पण तो होणारच नाही असं नाही आहे गं. खरं तर आमचं चुकलं, माझंच चुकलं. मी हे सगळं सांगायला हवं होतं. मुलाच्या सुखाच्या मोहापायी मी सुद्धा खोटं बोललेच की. त्या इमोशनल झाल्या. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. नाही आई, ही गोष्ट समीरने मला अगोदरच सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण ज्यावर विश्वास ठेवतो ती व्यक्ती जेव्हा खोटं बोलते तेव्हा आपल्याला विश्वासघात झाल्यासारखा वाटतो. तुमच्या भावना मी अगदी समजू शकते.
आपल्या समजूतदार सुनेचं हे बोलणं ऐकून समीरच्या आईने सायलीला जवळ घेतलं. त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. सगळी मळप दूर झाली होती आणि खरं खोटंही उरलं नव्हतं. तितक्यात विकास सगळ्यांसाठी थंडगार सरबत घेऊन आला होता. वहिनी, हे पहिलं सरबत तुला. सरबताचा ग्लास सायलीच्या हातात देत तो म्हणाला. वातावरण हलकं झालं होतं. बाबांनी बोलायला सुरुवात केली. आता मी जे काही सांगतो ते सगळ्यांनीच लक्षात ठेवा. नलू, अगदी तूही. बघा, कोणत्याही नात्याचा पाया मजबूत व्हायला हवा असेल तर तो खोटेपणावर, अविश्वासावर कधीच आधारलेला नसावा रे. एस्पेशली नवरा आणि बायकोच्या नात्यात तर अजिबातच खोटेपणा, लपवाछपवी नसावी. त्यांचं नातं पारदर्शी हवं. तरच मग ते नातं छान फुलतं, रुजतं आणि वाढतं. नलू, तुलाही अंधारात ठेवण्याचा माझा हेतू नव्हता. योग्य वेळ पाहून हे सगळं मी तुला सांगणारच होतो. पण तुझा स्वभाव थोडा चिडका आहे. तुझ्या मनात काही नसतं हे ठाऊक आहे मला, पण तू पटकन बोलून जातेस. पण त्यामुळे समोरचा हर्ट होतो की नाही? बघ, आता आपल्याकडे नवीन सून येणार आहे. तिला सून म्हणून न पाहता मुलगी म्हणून पहा. आपल्या लेकाच्या अनेक चुका, त्रुटी जशा पदरात घालतेस तशाच तिच्याही घालायला शिक. सायलीच्या वडिलांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सगळे मिळून सॉल्व्ह करूच, पण त्यासाठी कोणाचे मन दुखायला नको. खरं खोटं करायला तर आयुष्य पडलं आहे. थोडं एकमेकांवर प्रेम करायला शिकू, एकमेकांना समजून घ्यायला शिकू आणि प्रेमाचा, विश्वासाचा आंबट गोड मुरांबा आपल्या आयुष्यातसुद्धा चाखून बघू. तोही आपल्या आयुष्याची लिज्जत वाढवेलच, अगदी तुझ्या हातच्या मुरंब्यासारखा.